म्हणजे माझं तरी असं थॉट प्रोसेस असते की तुम्ही कुठलंही काम करता, सोशल कॉज करता किंवा कलेचं काम करता, विच इज डिफरंट, त्याची कुठंतरी सांगड कमर्शियली असते. म्हणजे माझ्या एकदा वाचण्यात आलं होतं की मोठ्या मोठ्या चॅरिटीजसाठी भरपूर तुम्हाला डोनेशन द्यायला लागतात आणि मग अनलेस देर इज अ प्रॉपर फायनान्शियल सपोर्ट, त्या लेवलची कामं करता येत नाहीत. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट? म्हणजे तुम्ही दोघंही आता सोशल कॉजची धरून आहात, त्याच्यावरनं म्हणतोय. म्हणजे स्वतःचा टाइम देणं की स्वतः लोकांच्या साठी मोटिवेशन एस्टॅब्लिश करणं हे एक गोष्ट झाली, पण त्याच्याकरता स्टील नीड्स इन दॅट फायनान्शियल पॉवर. दरवर्षी काही ना काहीतरी फंड रेझिंग असतं, तर ते डोक्यात ठेवून तेवढं पोटापुरतं मिळतील तेवढं तिकीट सेल्समधनं उभे करायचे आणि अकाउंट जे आहे ते बंद करून टाकायचं वर्षाच्या एंडला. म्हणजे सगळं साफ करून टाकायचं, म्हणजे चॅरिटीला देऊन टाकायचं. कारण की पुढच्या वर्षी करता काय आहे, काय होईल ते. आणि खरंच दरवर्षी सगळे टार्गेट्स अचीव्ह होतात असं केल्याने. तर मला तरी असं वाटत नाही की एकतर असं आहे की इकडे आल्यामुळे, ऑस्ट्रेलिया आल्यामुळे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स एक मिळतं. Correct. की एक नोकरी वेगळी आहे आणि यू कॅन लिव्ह दॅट लाईफ, you can live strike that the life. balance. So this is really a job for the soul, ज्याला मी म्हणतो. करेक्ट. आणि लोक एवढी असतात की ती एवढी सपोर्ट करतात सगळ्या दृष्टीने. म्हणजे नाटकाचा सेट वगैरे उभारायचा असेल, काय असेल, कॉस्ट्युम्स असतील, तर हार्डली हॅव टू स्पेंड एनी मनी. त्याच्यामुळे ऑब्जेक्टिव्ह आमचा सगळा चॅरिटी करता रक्कम उभी करणे हाच असतो. त्याच्यामुळे खरोखर हे तरी असं चॅलेंज